शक्ती तू तुलाच देवी म्हणते, तुझ्याच पोटी विश्व जन्मते, तुझीच अवघी महती. जरी तू अबला नसे दुर्बला, कशास हा अन्याय, कोणी शापिता कोणी दुःखिता, कोणाचा हा न्याय. एक संगिनी जणू रागिणी, येईल तुझी या भेटी, तिने जन्म हा इथे घेतला सखे तुझ्याच साठी. तुला बनविण्या सशक्त सबला, अन्याय निवारिणी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी, ॲडव्होकेट शालिनी. मॅडम, तुमचं पाकिट 10,000 रुपये मोजून घ्या. हो, ती प्रभूची फाईल तुम्ही पाठवली नाहीत, त्यांचा माणूस आला होता. अहो, द्यायची आहे ती लवकर. अहो, त्याचे पेपर मिस आहेत म्हणून मी त्याला कितींदा फोन केला, पण ते दुर्लक्ष करतायत. अहो, पुढच्या आठवड्यात प्रत्येकाला 25-25 वाटू शकतील अशी बक्षिसी देणार आहेत ते. एक म्हणजे त्यांच्यासारखंच होणं, दुसरं म्हणजे त्यांना आपल्यासारखं करणं. पण तेही कठीण आहे ना. हो, पण अशक्य नाहीये. काय जोशी, बाईची ट्रान्सफर झाली वाटतं का गेली स्वतःहूनच सोडून? अरे ती सुद्धा वेळ येईलच लवकर. ना काय कदम मॅडम? हो ना, नाहीतर बदली तर नक्कीच. काय माझ्याविषयी डिस्कशन चाललंय वाटतं. ऍक्च्युली तुमचाच विषय चाललेला. हो, आम्ही तुमचीच वाट बघवतो. अच्छा. पण आज इतक्या लवकर आलात तुम्ही, म्हणजे घड्याळ व्यवस्थित आहे ना तुमचं? हो, अगदी व्यवस्थित आहे. आणि काल तसं मी सांगून गेले होते की तासभर उशिरा येईल. पण बघा 15 मिनिटं आधी आली आहे. बरं जोशी, एक विचारू तुम्हाला? बोला ना. नाही म्हणजे शिक्षण संपल्यापासून ते नोकरी लागेपर्यंतचं तुमचं आयुष्य कसं गेलं? फार वाईट. तुम्हाला सांगतो, खरंच फार वाईट झालं. का हो? का म्हणजे काय? अहो, दिवस रात्र एकच काळजी असायची, नोकरी नोकरी आणि फक्त नोकरी. त्यावेळेला 1000 वेळा वाटलं असेल ना की कशीही असो पण आपल्याला नोकरी मिळायला हवी. मग त्यासाठी मी हे करेन, मी ते करेन. हो ना? खरंच ते दिवस फार वाईट असतात हो. पण तरीही माणूस आपले ते दिवस विसरतोच की, जसे तुम्ही विसरलात. हॅलो, अजिबात नाही. मग तरीही सगळं व्यवस्थित मिळत असताना स्वतःच्या मनाविरुद्ध का वागताय तुम्ही? म्हणजे काय म्हणायचं का तुम्हाला? कदम, मला एक सांगा, तुमच्या मुलाला शिक्षकांनी नीट नाही शिकवलं तर काय वाटेल तुम्हाला? चीड येते. मी तर ना त्यांची चांगलीच खरडपट्टी काढते. आणि नकली औषध बनवण्याबद्दल तुमचं काय मत आहे? जागच्या जागी गोळी घालावीशी वाटते. हो, आणि भेसळ करण्याबद्दल? तिटकारा आहे मला, पण तुम्ही आम्हाला का विचारताय? जाधव, तुमचं घर नीट चालत असताना, संसार नीट चालत असताना तुमच्या पगारातून तुम्हाला किती पैसे कमी पडतात? हो, कोण म्हणतं? मला पगार व्यवस्थित आहे. हो, पण मग तरीही त्या कामाशी बेईमानी करताच की तुम्ही. म्हणजे? जाधव, कुठलंही काम सहज नाही करत तुम्ही. अहो, दलाल आहात की कर्मचारी? तेच काम करायला ठेवलंय ना तुम्हाला, मग त्याच कामाबद्दल बेईमानी का करताय? अहो, कोणी आनंदाने दिलं म्हणून घ्यायचं का? तुम्हाला पगार देणाऱ्या सरकाराचा अपमान नाहीये का? शिकवण्यात कामचुकारपणा करणाऱ्या शिक्षकाची चीड येते तुम्हाला. भेसळ करणाऱ्याला शूट करावं असं वाटतं. अहो, पण तुम्ही स्वतः काय करताय? तुम्ही जेव्हा असं वागता तेव्हा इतरांना तुमच्याबद्दल काय वाटतं याचा विचार केलात कधी? नसेल केला ना तर आता करा. इतरांना अवाक्षर बोलण्याचं स्वातंत्र्य देखील गमावलंय तुम्ही, कारण तुम्हीही त्यापेक्षा जास्त वाईट आहात. चला, हे सगळं साहेबांनाही ऐकवून येते.
अगं मला हेच कळत नाहीये, हे सगळं तू कशासाठी करतेस? तुला काय म्हणायचं नक्की? हा, मी गप्प बसायचं किंवा त्यांच्यासारखं वागायचं? हे बघ, ही काय नवीन गोष्ट नाहीये जी लोकांना माहित नाहीये. ही कॉमन आहे, सगळीकडे हेच चालतं. मला माहिती आहे, हे माहिती आहे मला हे. अरे पण प्रश्न हा आहे की मी कसं वागायचं? विकास, मला नाही पटत हे सगळं. मुळात मला हे पटतच नाहीये. अगं मग गप्प राहा. लोकांना काय करायचंय ना ते करू दे. तुझा विरोध करून कधी गोष्ट थांबणार नाहीये, कोणी ऐकणार नाहीये तुझं. विकास, तुला कळत कसं नाहीये? अरे जर मी त्यांच्यात सामील नाही झाले ना तर ते त्यांना खटकत राहीन, मी नकोशी होईन, मग मला उचलून फेकणार. माझ्या एवढी कुणाचीही लायकी नाहीये तिथे काम करण्याची. तरीही मी लायक नाही ही सबब सांगून मला हकलणार. मी कसं सहन करू हे? म्हणून मग तू या यंत्रणेविरुद्ध तू एकटी लढणार आहेस. तू माझ्या बाजूने का बोलत नाहीयेस? अगं काय बोलू? म्हणजे मी चूक करते का? अजिबात नाही, पण हे सगळं कठीण आहे, हे तुला जमणारं नाहीये. भ्रष्टाचारानं आपल्या देशामध्ये एक परंपरा झाली आहे आणि परंपरा बदलणं म्हणजे क्रांतीच म्हणायला हवी, नाही का? तुला जे हवं ते म्हण, पण माझ्यासाठी हा एक लढा आहे जो मला मनात नसतानाही लढावाच लागणार आहे. कारण जर मी नाही ना लढले तर माझ्याकडच्या त्यांना हवे असलेल्या फाईल्स ते शिफ्ट करतील, पास करतील त्या फाईल्स ना. आणि मग महिन्या 2 महिन्यांनी मी कामासाठी उपयुक्त नाही म्हणून माझी बदली करणार. पुन्हा तेच सायकल. तू म्हणतेस ते बरोबर आहे. तू जे करतेस ना ते योग्य आहे असं माझं स्पष्ट मत आहे. पण हा मार्ग खूप खडतर आहे ग. लोक कुठल्याही थराला जाऊन काहीही करू शकतात याची तुला कल्पना सुद्धा नाहीये. आणि तरीही तुला जर या मार्गावर जायचं असेल तर मी तुझ्या बरोबर आहे. बस, मला आणखीन काहीही नको. विकास, रे तू जर माझ्यासोबत असशील ना तर ही लढाई मी नक्की जिंकेन. बघ तू. बोला, कुठवर आली डेव्हलपमेंट? तू सांगितल्याप्रमाणे मी सगळ्यांना समजावलंय. साहेबांनाही सगळं सांगितलं. सर्व मुकाट्याने ऐकून घेतलं त्यांनी. मग या सगळ्याचा काहीच परिणाम नाही झाला ना? अगं, आठवडाभर सगळे माझ्याशी जपून वागले, पण त्यानंतर मात्र परिस्थिती बदलली. त्यांनी चक्क माझ्याकडं फाईल्स काढून घेतल्या. तू कारण नाही मागितलंस? मागितले ना, पण तेच, इतरांच्या तुलनेत तुमचं काम स्लो आहे. मी जी फाईल मिळाली होती ना तीही माझ्याकडनं काढून घेतली आणि ती पासही झाली. आणि काय, अचानक सर्वांचं वागणंच बदललं. म्हणजे हेच की, अदब सोडून वागणं, झालेल्या चुकीच्या कामांची मुद्दामून माझ्यासमोर येऊन चर्चा करणं आणि ज्या भाषेत मी त्यांना समज दिली होती ना त्याच भाषेत मला टॉन्ट करणं. नक्कीच तुझ्या साहेबांनी त्यांचा उत्साह वाढवला असणार. हो ना, आणि सांगितलंही असेल हिची बदली करतो म्हणून. म्हणजे थोडक्यात काय, तुझी खिल्ली उडवली. नाहीतर काय. बरं मला सांग विभा, आता पुढे काय करायचा विचार आहे तुझा? शालिनी, मला ना त्यांच्यावरती केस टाकायची आहे. पण खरंच त्याचा काही फायदा होईल का ग? का नाही? हा, पण तेवढी ती फर्म पाहिजे. बाकी इतर कामं सगळी मी संपून टाकेन. ठरलं तर मी त्यांच्यावरती केस टाकणार आणि त्यासाठी तुला जितकी माहिती हवी ना ती सगळी मी आणून देईन. या कामात मीही तुला खूप मदत करू शकते. पण तुझ्या नवऱ्याचा विरोध नाहीये ना याला? नाही ग, तो आहे माझ्या पाठीशी. ग्रेट. हो मॅडम. अहो काय प्रकार आहे हा? कोणता? चांगलं माहित आहे तुम्हाला. तुम्ही आम्हाला कोर्टात खेचणार आहात म्हणे. दुसरा पर्यायच नाहीये माझ्याकडे. मी तुम्हाला समजावलं तेव्हा माझीच खिल्ली उडवलीत ना, मग आता बघूया
इथे काम करण्याची लायकी तुमची आहे की माझी? हो पण हे सगळं करायची काय गरज होती? हाच तर माझा सरळ आणि सोपा प्रश्न आहे. खरंच चुकलं आमचं, माफी मागतो. तुमचं कसं आहे ना की आपल्या मीटरमध्ये बसणारा एखादा माणूस नसला की त्याला हटवायचं. आता बघा ना की इतरांच्या मीटरमध्ये आपण नाही बसलो की काय होतं ते. अहो पण मॅडम, हे तुम्हाला सुद्धा माहित आहे, ह्या सगळ्या गोष्टी येतात ते आपल्यावर. तुम्हाला माहिती आहे ना, मग हेच कोर्टात सांगा. अहो खेचूयात ना बाकीच्यांना पण, काय हरकत आहे? हे बघा मॅडम, माझं ऐकाल तर हे प्रकरण इथे थांबवा प्लीज, तुमच्या पाया पडतो. अहो नोकरी गेली तर रस्त्यावर येऊ आम्ही. मग हाच विचार आधी करायचा होता. अहो चुकलं आमचं. सॉरी, मी काहीही करू शकत नाही. बघा ना तुमचे साहेब काय करतायत का? साहेब ते तर आम्हाला आता ओळखेनाशेच झाले. काय जोशी साहेब ना, मग कोर्टात यांच्या बाजूने उभे राहिले नाही म्हणजे झालं. सॉरी, पण मी खरंच तुमची मदत नाही करू शकत. अहो पण प्लीज लीव मी अलोन. चल रे. आज जर मी गप्पा बसले ना तर आपल्यावरच्या लोकांचा चेहरा कधी उघडा पडणार? हे काय एकटीच आलीस? मला वाटलं नवऱ्याला सोबत घेऊन येशील. हो अगं, तसंच करणार होते. नवरा येणार होता ना सोबत, पण आयत्या वेळेला त्याचा प्रोग्राम बदलला. काय झालं? काही नाही ग, ऑफिसमधले आले होते सगळेजण विनंती करायला. मग काय, त्यांना म्हटलं मी की आता मी काहीच करू शकत नाही. ऑफिसमधल्या वरच्या लोकांचा चेहरा उघडा करण्याकरता मला हे केलंच पाहिजे. नाटकं आहेत ग सगळी. सरड्यासारखा रंग बदलण्याचा स्वभाव झालाय सगळ्यांचा. आणखी काही नाही ग. बरं आपलं कुठपर्यंत आलंय? सगळी तयारी झालेली आहे. आता फक्त उद्या कोर्टात त्यांना भेटायचं. हो चल. ॲडव्होकेट शालिनी. कोर्टाचं आजचं कामकाज सुरू करण्यात यावं. युअर ऑनर, आज आपल्या कोर्टासमोर एक वेगळीच केस आलेली आहे. माझी अशील विभा खापरे ही जिथे नोकरी करते तिथे लाचलुचपत खूप चालते. आपलं काम लवकर व्हावं म्हणून चिरीमिरी दिली जाते आणि घेतलीही जाते. लोक आपलं काम लवकर व्हावं किंवा आपलं काम लवकर झालं म्हणून बक्षीस द्यायलाही तितकेच उत्सुक असतात. मग अशा ठिकाणी खाण्याची यंत्रणा राबवली गेली नाही तरच नवल. ही अशीच एक केस आहे युअर ऑनर, पण माझ्या अशिलाला हे मान्य नाही आणि याचमुळे तिच्या सहकार्यांना याचा त्रास होतो आणि याचा परिणाम तिची खिल्ली उडवली जाते. ती अकार्यक्षम आहे या सबबीवर तिच्याकडनं कामं काढून घेण्यात येतात. खरं सांगायचं तर माझी अशील या नोकरीसाठी पूर्णपणे कार्यक्षम आहे. युअर ऑनर, माझ्या अशिलाला न्याय मिळावा एवढीच आपल्याकडे विनंती. प्रतिपक्षाच्या वकिलांचं काय म्हणणं आहे? सर, मला यांची बाजू कळली, पण त्याचा माझ्या या 3 अशिलांशी काय संबंध आहे तो नाही मला कळला. त्यांना उगाचच इथे आरोपी म्हणून आणण्यात आलंय असं माझं स्पष्ट मत आहे. ॲडव्होकेट शालिनी, यावर काय म्हणायचं आहे तुम्हाला? युअर ऑनर, माझी बाजू स्पष्ट करण्यासाठी मला इथे माझी अशील विभा हिला बोलवण्याची परवानगी हवी. परवानगी आहे. विभा, तुमच्या बाबतीत नक्की काय काय घडलं हे सविस्तर तुम्ही कोर्टाला सांगा. एकदा ऑफिसमध्ये पैसे वाटण्यात आले. त्यानंतर कदम मॅडम एकदा एका फाईल विषयी माझ्याशी बोलल्या. जाऊ द्या हो, द्या ना तशीच कंप्लीट करून. म्हणजे आपली जवळची माणसं आहेत ती.
म्हणून इनकम्प्लीट असलेली फाईल कम्प्लीट म्हणून द्यायची आणि एकदा तर खास साहेबांनी यासाठी मला बोलावलं होतं. हो, ती प्रभूची फाईल तुम्ही पाठवली नाहीत, त्यांचा माणूस आला होता. अहो द्यायची आहे ती लवकर. अहो त्याचे पेपर मिस आहेत म्हणून मी त्याला कितींदा फोन केला, पण ते दुर्लक्ष करतायत. तसं नाही हो, हे आपले नेहमीचे आणि जुने क्लायंट आहेत आणि आपल्यासारख्या ऑफिसर्सशी त्यांचा नेहमी संबंध येतो. अहो पुढच्या आठवड्यात प्रत्येकाला 25-25 वाटू शकतील अशी बक्षिसी देणार आहेत ते. मग पुढे तुम्ही काय केलं? मला हे मान्य नव्हतं आणि तशी मी त्यांना समजही दिली. मग याचा काही परिणाम झाला नाही. इनफॅक्ट त्यानंतर ते लोक जास्त राजरोसपणे वागत होते. माझ्याकडची फाईल काढून घेण्यात आली आणि ती पासही झाली. युअर ऑनर, या सगळ्या गोष्टीवरून तुम्हाला या केसची पूर्ण कल्पना आलीच असेल. सर, केवळ पैशासाठी या गोष्टी करणं चुकीचं आहे. काम लवकर व्हायला पाहिजे असं मलाही वाटतं, पण केवळ पैशामुळे सगळ्या गोष्टी गृहीत धरल्या जात आहेत आणि यामुळे माझ्यासारख्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांची गोची होतीये. धन्यवाद विभा. प्रतिपक्षाच्या वकिलाला आपल्या बाजूतर्फे काय खुलासा करायचा आहे? माझ्या अशिलाकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? त्यांनी प्रामाणिकपणे काम करावं आणि काम हे ध्येय असावं, पैसे मिळवणं नाही. अच्छा, म्हणजे तुम्ही पैसे न घेता काम करता असं तुमचं म्हणणं आहे? हो. मग मला सांगा, तुम्ही केलेल्या कामाच्या कालावधीत तुम्ही किती लोकांची कामं केलीत? पण तुम्ही तर स्लो काम करता म्हणून साहेबांनी तुमच्याकडून काम काढून गेलं होतं. खरं की खोटं? खोटं आहे हे, कारण त्या फाईलचे पेपर मिसिंग होते आणि म्हणून ती फाईल इनकम्प्लीट राहिली. का ती फाईल पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हवे तेवढे पैसे मिळाले नाहीत म्हणून ते काम तुम्ही टाळत होतात? खरं की खोटं? नाही, साफ खोटं आहे हे. आपण जाऊ शकता. मिलॉर्ड, मी माझ्या तिन्ही अशिलांना इथे बोलवण्याची परवानगी मागतो. परवानगी आहे. या एकूण प्रकाराबद्दल आपल्याला काय म्हणत आहे? सर, आपली उणीव लपवण्याकरता आम्हा तिघांवर करण्यात आलेला खोटा आरोप आहे हा. हो. धन्यवाद. ॲडव्होकेट शालिनी, आपण आपली पुढील कारवाई सुरू करावी. येस युअर ऑनर. जाधव साहेब, ऑफिसमध्ये पैसे वाटण्यात आले होते हे खरं आहे की खोटं आहे? खरंय. मग ते पैसे नेमके कुणी दिले होते हे सांगू शकाल? बरं, ते कोणीतरी तुम्हाला वाटायला दिले होते की आपले तुम्हीच वाटत होतात? तुमच्या गप्प बसण्यावरून तुमचं उत्तर काय आहे हे माझ्या लक्षात आलंच आहे. बरं, आपल्या स्वतःच्या उणीवा लपवण्यासाठी तुमच्या तिघांवरती हा खोटा आरोप लावण्यात आलाय असं तुमचं म्हणणं आहे, बरोबर ना? हो हो. त्या नक्की उणीवा कोणत्या या सांगू शकाल तुम्ही? म्हणजे त्या काम करण्यामध्ये स्लो आहेत किंवा जसे तुमचे वकील म्हणाले की या पैसे वगैरे न घेता काम करतात म्हणून ती कामं हळू होतात, हे बरोबर आहे? हो. नाही, तसं नाही. म्हणजे या पैसे खात नव्हत्या? नाही. म्हणजे तुमचे वकील खोटं बोलतायत? नाही नाही, तसं नाही. तसं नाही. मिस्टर जाधव, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? बरं, तुम्ही विभा यांना म्हणाला होतात की या सगळ्या गोष्टी वरून होतात, बरोबर ना? नाही, मी असं कधीच म्हणालो नाही. म्हणजे मॅडम प्लीज केस मागे घ्या असं तुम्ही म्हणाला नव्हता? नाही, आणि उत्तर देण्याआधी नीट विचार करून उत्तर द्या, कारण त्यावेळी तुमच्या आजूबाजूला उपस्थित असणारे लोक आता इथे आहेत. नाही, रिक्वेस्ट केली होती. धन्यवाद. युअर ऑनर, खरा काय तो प्रकार तुमच्या समोर आलेला आहे.
माझी फक्त कोर्टाला एवढीच विनंती आहे की माझ्या अशिलाला योग्य तो न्याय मिळावा. कोर्टासमोर आलेल्या सर्व साक्षी पुराव्यांवरून हे कोर्ट या निर्णयाप्रत आलेलं आहे. लाच घेणे व लाच देणे हे दोन्ही कायद्याने गुन्हा आहे. पीडित व्यक्तीने भ्रष्टाचाराविरुद्ध अँटी करप्शन ब्युरोला लेखी तक्रार देणे आवश्यक आहे. प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट कलम 12 नुसार लाच घेणाऱ्या व्यक्तीला कमीत कमी 6 महिने व जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंत तुरुंगवास व दंड होऊ शकतो. तसेच कलम 14 नुसार वारंवार लाच घेण्याचा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीस कमीत कमी 2 वर्षापर्यंत व जास्तीत जास्त 7 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो. या एका दिवसात तू माझं अख्खं आयुष्य बदलून टाकलंस. दादा तर या लग्नाला हो नाही करत होता, पण मीच म्हटलं तुझ्याशीच लग्न करायचं. मला तू खूप स्वाभिमानी वाटलास. तुझ्या भावाने तुझ्या लग्नात जे काही तुला पैसे दिले होते ना, ते तुझ्याच नावाने मी बँकेमध्ये फिक्स करणार. त्याची ही सही. मला सांग, त्याच्या ऑफिसच्या कागदपत्रात त्याच्या ऑफिसचा ॲड्रेस किंवा नंबर काहीतरी असेल? बघितलं रे मी, पण काहीच कागदपत्र नाही आहेत त्याची इथे.